असं बघताच तोंडाला पाणी सुटेल असं आपल्याला बेसनचा ब्रेड असतो ना, तो बनवायचा आहे. तर बघू शकता चमचमीत अशी रेसिपी आहे. बघताच तोंडाला पाणी सुटेल. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 1 टोमॅटो, 1 कांदा कट करून घेतला आहे. इथं तांदळाचं 2 चमचे पीठ घेतले. थोडंसं आलं लसूण पेस्ट मी बारीक करून घेतले. कोथिंबीर आणि शिमला मिरची घेतली. तर इथं बेसन पीठ घेतले 1 वाटीभर. तर आपल्याला आता ह्याचं मिश्रण बनवायचं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथं मी सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये टाकून घेतले. तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यात कोरडे मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल चटणी पावडर आणि 1 चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे आणि बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. तर हे छान असं थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण छान बनवून घेतले बघा. तर इथं मी काहीतरी ब्रेड घेतलेले आहे, ते ओले ब्रेड आपले. तर मुलांना असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं बघा टिफिनसाठी. तर नवीन नवीन खायला आवडतं मुलांना. तर असं वेगळं बनवून दिलं ना तर मुलांनाही नक्की आवडतं आणि मोठे देखील आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. तर रेसिपी पूर्ण पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकता एक पॅन घेतला मी. पॅनवरती थोडंसं तेल असं चमच्याने छान पसरवून घेतलं पॅनला असं. पॅन छान गरम झालेला आहे. तर आता आपल्याला हे ब्रेड आहेत ना, बेसनमध्ये भिजवून असे टाकून घ्यायचे आहेत बघा. तर छान असे भिजवायचे आणि याच्यात ना अगदी पौष्टिक पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर याच्यात सर्व अशा भाज्या आहेत. तुमच्याकडं पालक, मेथी वगैरे असेल ते जरी टाकलं तरी चालेल. माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या भाज्या टाकून मी हे बनवलेलं आहे ब्रेड टोस्ट. तर याला छान असं बेसनचं कोटिंग केलेलं आहे आणि याच्यावरती अशा चमच्याच्या साहाय्याने मी भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. तर छान असं सर्व बाजूने मी हे भाज्या टाकून घेतल्यात बघा दोन्ही टोस्टवरती. तर छान आहे बेसन ब्रेडची रेसिपी होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी लागते आणि मुलांनाही वेगळं काहीतरी म्हणल्यावरनं आवडतं. तर बाहेर असा पाऊस चालू आणि तुम्ही संध्याकाळच्या 4-5च्या वेळेससुद्धा चहाबरोबर जरी हे बनवलं ना बेसन ब्रेड तर मोठ्यांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे. त्याच्यामुळे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर असं थोडं थोडं सर्व बाजूने पसरवून घेतल्यात भाज्या असे चमच्याने. तर हे छान असं कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा हे ब्रेड. तर अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. तर याला कमी गॅसवरती मी छान असं परतून घेतले. तर याच्या साईडनी थोडंसं तेल टाकून घेतले. तुमच्याकडं बटर वगैरे असेल ते टाकलं तरी चालेल किंवा तूप टाकलं तरी चालेल. पण इथं मी थोडंसं तेल टाकून असं छान असं भाजून घेणार आहे हे. तर कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला पॅनवरती. तर बघू शकता आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तर हे छान असं एका बाजूने आपण खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तर आता बाजू पलटवून घेतली आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे हे. तर दोन्ही बाजूने असं खरपूस असं भाजून घ्यायचं आणि हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला जरी दिला ना तरी मुलांना खूप आवडेल किंवा तुम्ही चहासोबत जरी खाल्ला तरी हा हेल्दी नाश्ता आहे. तर बघू शकता असं थोडंसं दाबून दाबून असं हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. कारण आपण बेसनाचं कोटिंग केलेलं आहे याला. त्याच्यामुळे छान असं भाजून घ्यायचं आहे बघा. तर असं उलटण्याने दाबून दाबून असं भाजून घेतलं ना की आपलं बेसन पीठ जे ब्रेडला लावले ते कच्चं राहत नाही. छान असं भाजलं जातं आणि असं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे हे. तर आता एक काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण दुसरे 2 करून बघूयात. तर पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आणखीन. छान असं पसरवून घेतलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ब्रेड टाकायचे आहेत. तर छान असे बेसनात भिजवून ना बेसन पिठामध्ये भिजवून आपल्याला हे ब्रेड टाकून घ्यायचे आहेत पॅनवरती. तर खूप चविष्ट आणि चटपटीत रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. शाळेतून आल्यावर मुलांना जरी भूक लागली ना तरी झटपट अशी रेसिपी बनवून देऊ शकतो आपण.
आणि हेल्दी तेवढीच आहे. तर याच्यावरती सर्व बाजूने मी भाज्या अशा पसरवून घेतल्या आहेत चमच्याने. तर तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या याच्यामध्ये टाकून असं बनवून दिलं ना तरी मुलांच्या पोटात त्या भाज्या जातील. तर बघू शकता सर्व बाजून मी भाज्या पसरवून घेतलेल्या आहेत त्या ब्रेडवरती. चवीला हा ब्रेड ना अप्रतिम असा लागतो. आता कमी गॅसवरती सर्व बाजूने आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं लागतात आपल्याला हे बेसन ब्रेड आहेत ना ते भाजण्यासाठी. छान कुरकुरीत आणि क्रिस्पी बनवायचे असतील तर कमी गॅसवरती भाजा, छान कुरकुरीत बनतात. तर दुसऱ्या बाजूने छान असं पलटवून घेते. तर बघू शकता दुसरी बाजूही छान अशी आपली क्रिस्पी भाजून झालेली आहे. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आणि बाहेर पाऊस चालू आणि असं जर आपण हे बेसन ब्रेड जर बनवलं ना आणि चहासोबत जरी खाल्लं ना तर अप्रतिम असा आपला हेल्दी नाश्ता बनतो. तर नक्की ट्राय करून बघा. तर थोडंसं तेल सोडून घेतलं आहे साईडने मी ह्याच्या ब्रेडच्या. तर असं बेसन ब्रेड तुम्ही बनवून बघा आणि मुलांना टिफिनला द्या, मुलांना नक्की आवडेल. तर आता दोन्ही बाजूनी असं भाजून घेतलेलं आहे. तर आपलं बेसन ब्रेडची रेसिपी झालेली आहे. तर छान असं मस्त असं आपलं बेसन ब्रेड तयार झालेलं आहे, बघू शकता. सॉससोबत किंवा टोमॅटो केचपसोबत जरी दिलं ना मुलांना किंवा शेजवान चटणीसोबत किंवा दहीसोबत तरी मुलं नक्की आवडेल.